तर भावनो रात्रीला आपण याच ठिकाणी थांबलो होतो. बघू शकता सुयोग आहे. सुयोगमधील जितकेही न्यायालयामधील जज वगैरे आहेत सर्व इथंच राहतात. पुणे नागपूरमधील सर्व जे जज वगैरे आहेत त्यांचा हा क्वार्टर आहे. भरपूर मोठा परिसर आहे. बघू शकता पण हा तो पूर्ण परिसर आहे. हा क्वार्टर आहे. सुयोग नावाने आहे नागपूरमध्ये. आणि आता आपण निघतोय टाकळ घाट जे इत्तू बाबाचं आहे स्थान, त्या ठिकाणी आपण जातोय. बघूया त्या ठिकाणी काय एन्व्हायरमेंट आहे. त्या ठिकाणी किती आपले समाजातील बांधव आपल्याला मिळतात. काय नेमका मुद्दा आहे त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला कळेलच. तर आता आपण निघूया इथून बाहेर. भावांनो नागपुरातील बस स्टॉप इथं पूर्ण सिटी बस थांबतात. ठीक आहे, आपल्याला आता बघायचं आहे की इथनं टाकळ घाटला जाणारी बस कुठली आहे. तर आपण आता बघतोय टाकळ घाटला जाण्यासाठी बस कुठं लागेल हे मला विचारावं लागेल कोणाला तरी, कारण की इथं भरपूर बस आहेत. ही कुठे झाली स्टॉप, बस स्टॉप नाही वाटतं, ही नाही. कोणाला तरी विचारावं लागेल मला. भावांनो या ठिकाणी पूर्ण बसेस उभा आहेत आणि या ठिकाणी लागते म्हणजे टाकळ घाटची बस. पण या ठिकाणी पूर्ण बुट्टे बोरी जाणाऱ्या बसेस थांबलेल्या आहेत. आता मला या ठिकाणी वेट करावं लागणार आहे. अत्यंत भयंकर ऊन आहे आणि पाण्याची बॉटलसुद्धा आता अर्धी खाली झाली इथपर्यंत येण्यामध्येच, कारण की उन्हामध्ये व्यक्ती पाणी फार पितो बरोबर. पण आता इथं बस केव्हा लागते हे आपलं बघू. लवकरात लवकर टाकळ घाट पोहोचण्याचा प्रयत्न करू, म्हणजे आपल्याला तिथला जो एन्व्हायरमेंट आहे तो बघायला मिळेल कसा आहे कसा नाही. तर भावांनो तिकीट भेटलं आपल्याला टाकळ घाटचं. 63 रुपये तिकीट आहे. तर आता इथून सरळ टाकळ घाट इत्तू बाबाच्या स्थळी जाऊया. भेटतो तुम्हाला आता डायरेक्ट मेन लोकेशनवर. हा मेन प्रवेशद्वार आहे असं वाटतं मला. ह्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे छान छान फोटो आहेत. या ठिकाणी सर्व बौद्ध बांधव मला दिसत आहेत. कशासाठी? या महाराजांचं दर्शन घेण्यासाठी. बघू शकता आपण फायनली पोहोचलो आहे टाकळ घाटमध्ये. आणि टाकळ घाटमध्ये 95% मला आपले बौद्ध बांधव दिसतात. कशासाठी? दर्शन घेण्यासाठी. आता आपण मंदिराच्या बाहेर आहोत, जाऊच मध्ये. बट याचा जो डिटेल व्हिडिओ आहे तो आपल्या मेन चॅनलवरती येणार आहे. मी जय भीमवाला. या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा.